लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आज मुंबईची अक्षरशः दैना उडालेली आहे। मुंबईकरांचं स्पिरिट म्हटलं जातं, याला गोंडस नाव दिलं जातं। मुंबईकर या सगळ्यातून वाट काढतो, पण बघा मुंबईकरांची ही अगतिकता आहे। दुसरं काय करणार आहे मुंबईकर? वर्षानुवर्ष पाऊस पडतो, टॅक्स भरतो मुंबईकर, पण वाट्याला मात्र ही परिस्थिती येते। किशोर, त्यांचं थोडंसं मला करेक्ट करायचं आहे। 26 जुलैचा जो पाऊस होता तो 100 मिलीमीटर नाही, तो 900 मिलीमीटर होता। 100 मिलीमीटर मध्ये काही होत नसतं एवढं। आताचा हा 200चा आहे, त्याच्या मानाने खूप कमी आहे। प्रश्न हा नाही आहे, काही नैसर्गिक आपत्ती असतात त्याला आपण काही करू शकत नाही। पण या सरकारनी नाले तुंबणारे ते साफसफाई केली ठीक आहे, जी करायची असते मान्सून पूर्व, मग त्याची एसआयटी चौकशी लागली पाहिजे। मिठी नदी आजही आपण मोकळी का करत नाही आहे, त्याची पण चौकशी लागली पाहिजे एकदा। ते यांनी लावलं होतं ना, ते एक गाणं लावलं होतं की मुंबईचे गड्डे कसे गोल 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 एक आरजेला आणून, तर ते जे आहे ते स्वतः सुधारणा करू शकले नाही, याचं हे उदाहरण आहे ना। सकारात्मकता असली पाहिजे, याच्यात काही दुमत नाही। आपण तुम्हाला सरकार म्हणून तुम्हाला जे करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं का? आणि मग त्याची चौकशी का होत नाही? या सरकारमध्ये चौकशी, कुणावर आरोप झाले पुराव्यानिशी तरी कुठला राजीनामा नाही, अशा बेश्रम पद्धतीने हे सरकार जे आहे ते गव्हर्नन्स चालू आहे। याला गव्हर्नन्सही म्हणता येणार नाही। पण ज्या पद्धतीनं जे कामं व्हायला पाहिजे ते कामं झालेत का? तर ते कामं नाही झालेले आहेत, हे स्पष्ट आहे। अतुलजी, या सगळ्यामध्ये प्रत्यारोपाचा प्रश्न नाही आहे। बरोबर, प्रश्न हा आहे की सरकारने जे कामं करायला पाहिजे होते, मिनिमम कामं जे आहे जे करायला पाहिजे ते केले का, तर नाही केलेले आहे। आता आपल्याला पहा, तुमचे सगळे आम्ही चित्रफिती पाहतो आहे, तुम्ही सगळं रेकॉर्डिंग पाहतो आहे, त्याच्यामध्ये दिसतंय की आता ते गटर उघडून राहिले, आता ते मोकळं करतात आहे। हे धडधडीत दिसतंय ना समोर सगळं। हे सरकारची जबाबदारी पण कुठेच फिक्स व्हायचं नाही का? एन्क्वायरी लावली पाहिजे, सगळी एसआयटी लावली पाहिजे सगळ्या या कामांची। हे कामं झाले का, पैसे अलॉटमेंट झालेले आहे, मग हे कामं का नाही झाले तर मग सगळ्यांवर फिक्स करा, जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहे तेवढे ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला पाहिजे। लोक का म्हणून सफर करतील? अगदी अतुलजींनी फार महत्त्वाची खरं तर मागणी या ठिकाणी अतुलजी तुम्ही करताय की एसआयटी या सगळ्यावर नेमली पाहिजे आणि चौकशीची मागणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे। पण असं सुद्धा एक म्हटलं जातं सत्ताधाऱ्यांकडून, तुमच्या हाती काही वर्षांपूर्वी सत्ता होती, विरोधकांनी सुद्धा काही केलं नाही आणि त्याचे हे परिणाम आज मात्र मुंबईकरांना भोगावे लागतात, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा होतोय। असं आहे की तुम्ही हे आरोप केले होते म्हणून आले सत्तेत तुम्ही, मग आता 11 वर्ष काय करून आले तुम्ही? आता आम्ही त्या आमच्याच आरोपावर, म्हणजे 11 वर्षानंतर ही काँग्रेसवरच्याच आरोपाची चर्चा करायची का? 900 मिलीमीटर पाऊस कोणी सस्टेन नाही करू शकत, त्याच्यावर कसे आरोप होऊ शकतात? पण आता जे काही होत आहे ते तुम्ही कामच करत नाही ना। चौकशा केल्याने तुम्ही 11 वर्ष होते ना, मग चौकशा करून का पुढे आणलं नाही? फक्त आरोपासाठी आरोप करणं भाग वेगळा आहे, आपण चौकशाही लावत नाही ना। आता जे सुरू आहे ते 200 मिलीमीटर पाऊस मध्ये सुरू आहे, मग तुम्ही साफसफाई केली का? त्याचं उत्तर नाही आहे। याच्या पहिले पण आरोप केले ना की साफसफाई झाली नाही म्हणून, यांना वाटलं तर पाऊस पडणार नाही, मस्त राहिले हे। करा ना कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट, बघा कोण कोण अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, कोण कोण मंत्री इन्व्हॉल्ड आहे, एन्क्वायरी करा। एन्क्वायरीला का घाबरतात हे लोक? प्रत्येक गोष्टीची नकारात्मकता जी आहे या सरकारची, आम्ही काहीच नाही पाहिजे काँग्रेसनेच केलं होतं, तर मग तुम्ही पाय उतारवा। मग तुम्हाला तुमची लायकी नाही मग सरकारमध्ये राहण्याची, कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घ्यायची नसेल तर। अगदी अतुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे अतुल लोंढे यांच्याकडून। इतकंच नाही तर ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून असे हे प्रकार घडलेले आहेत त्यांना मात्र ब्लॅकलिस्ट करा, असं देखील म्हणतायत अतुल लोंढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।